तो आंतरवालीपासून सुरुवात होणार आहे। 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता आंतरवालीतून सगळे महाराष्ट्रातले बांधव निघतील। शहागड मार्गे, गेवराई मार्गे, गेवराईहून पाडळशिंगी मार्गे, पाडळशिंगी मार्गावरून पुढे मादळमुई मार्गे तांदळा मातुरी मार्गे खरवंडी म्हणजे नगर जिल्हा मार्गे, पाथर्डी मार्गे तिसगाव, तिसगाव करंजी मार्गे, करंजी घाट मार्गे अहमदनगर, अहमदनगरहून केडगाव मार्गे, सुपा, शिरूर शिक्रापूर मार्गे, रांजणगाव वाघोली मार्गे, खराडी बायपासून चंदननगर मार्गे, शिवाजीनगरहून पुणे मुंबई हवे मार्गे, लोणावळा पनवेल, वाशी चेंबूर मार्गे आझाद मैदान, दादर शिवाजी पार्क मुंबई। पुन्हा एकदा आंतरवाली आपला जो रूट आहे आंतरवाली ते मुंबई पायी जाण्याचा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना विशेष करून सांगतो। या मार्गे आपली पायी दिंडी जी आहे जाणार आहे तिला नाव देतोय आपण पायी दिंडी जाणार आहे। ज्या मार्गावरून आपण जाणार आहे त्या मार्गावरती महाराष्ट्रातल्या इकडच्या बाजूच्या म्हणजे जो रूट असेल त्या रूटच्या इकडच्या बाजूच्या आणि इकडच्या चारही बाजूच्या लोकांना त्या रॅलीच्या मधल्या मार्ग जो आहे आपण जो मार्गे जातोय त्याच्यात सहभागी व्हायचंय। आपला मार्ग असा आहे, पुन्हा एकदा सांगतो, आंतरवालीहून सकाळी 9 वाजता 20 जानेवारीला आपण मुंबईकडे कूच करतोय। सगळे महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी यात सहभागी व्हायचंय। त्यासाठी आंतरवालीतून 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता निघणार। शहागड मार्गे गेवराई म्हणजे बीड जिल्ह्यात आपण प्रवेश करतोय जालना जिल्ह्यातून, पाडळशिंगी मार्गे मादळमुई, तांदळा मातोरी, खरवंडी मार्गे म्हणजे आपण बीड जिल्ह्याच्या हद्दीतून नगर जिल्ह्याच्या हद्दीत जातोय आपण। पाथर्डी तिसगाव करंजी घाट मार्गे अहमदनगर, अहमदनगर मार्गे केडगाव, सुपा मार्गे शिरूर मार्गे शिक्रापूर रांजणगाव मार्गे वाघोली, खराडी बायपास मार्गे सरळ चंदननगर मार्गेच आपण पुढे पुणे शिवाजीनगरहून मुंबई पुणे हवेला पण लागतोय। लोणावळा मार्गे पनवेल मार्गे आपण वाशी चेंबूर मार्गे आझाद मैदानला जातो। शिवाजी पार्क, आझाद मैदान, दादर, मुंबई इकडे आपण ही आपली पायी जी मराठा आरक्षणासाठी आपण जातोय तर ही सुरुवात अशी होणार आहे। महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना माझी एक विनंती आहे की आपण जो इकडचा भाग येतोय म्हणजे आंतरवाली पासूनचा पूर्वेचा इकडे जेवढे जिल्हे येत आहेत या सगळ्यांना विनंती आपण हवेवरती म्हणजे आंतरवालीकडे यावं। जे इकडची बाजू आहे गंगाकडची दक्षिण उत्तरची बाजू जी आपण पाडळशिंगी मार्गे मोठा हवे मार्गे जातोय तर दक्षिण आणि उत्तरच्या बाजूचे जे जिल्हे आहेत त्या सगळ्या बांधवांना जसं त्यांना मध्ये शक्य आहे तसं त्यांनी सहभागी व्हावं। आपण पुढे पुणेकडे जातो तसं कोल्हापूरचा तिकडचा कोकणच्या पट्ट्यातले विदर्भातल्या आणि खानदेशातल्या बांधवांना जसं त्यांना नगर पर्यंत सहभागी होता येईल किंवा पुढे पुण्याजवळ सहभागी होता येईल त्या पद्धतीने सहभागी व्हावं। आपण असं करत शांततेत मुंबईमध्ये जातोय। फक्त विनंती महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एकच आहे, आपण आहेत तोपर्यंत आपल्या लेकराला आपल्याला आरक्षण द्यायचं। आपल्या पाठीमागे जर आपण असताना जर मराठ्यांच्या पोरांना आपण आरक्षण नाही दिलं तर प्रचंड आपल्या पोरांचे हाल होणार आहेत। शेवटची लढाई आपली ही आपल्याला जिंकायची। आता माघारी आरक्षण घेतल्याशिवाय याच्यावरती आपण ठाम आहेत।
आता हे सगळं मला वाचता येणार नाहीये. जे निवेदन आहे, निवेदन सुद्धा आपण परफेक्ट सगळ्याला देतोय. मला वाटतं याच्या PDF बनवून, म्हणजे निवेदनाच्या ट्रॅक्टरामध्ये काय साहित्य घ्यायचंय, ड्रम पाणी पिण्यासाठी कसे घ्यायचे, पाण्याची व्यवस्था कशी, सामान ठेवायची व्यवस्था कशी, धान्य कसं घ्यायचंय, याचं सगळं A to Z आपण लिहिलंय. आपण याच्यामध्ये 2 दिवस 2 रात्री घातल्या लिहिण्यामध्ये. हे मोठं आहे, इतकं मीडियांसमोर वाचणं शक्य होणार नाही. त्याचे आपण PDF करून सगळ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून दिलं. त्या पद्धतीने सगळ्यांना तयारी करायची. आपण विशेष एक आचारसंहिता घालून दिलेली शांततेची. त्या आचारसंहितेत मराठ्यांच्या घराघरातल्या बांधवांना, जे आपल्या पायी रॅलीमध्ये सहभागी झालेत, त्या सगळ्यांनी नियमात, माझ्यासह सगळ्यांनी आचारसंहितेचं त्या नियमाचं पालन करायचं. त्यापुढे एकाही मराठा समाजाच्या माणसानं जायचं नाही. कोणी फोटो काढायसाठी गर्दी पुढं करायची नाही. कारण आपण आपल्या लेकराच्या न्यायासाठी चाललोय समोर मुंबईभर. त्या तुकडीतून या तुकडीत यायचं नाही. कारण आपल्याला आपलं रक्षण, आपल्या गाड्यांचं रक्षण आणि आपल्या सोबत असणाऱ्याचं सगळ्यात सेवा. या रॅलीमध्ये एक माणूस असला तरी चालणार आहे, 100 असले तरी चालणार आहे, आणि ते लाखात असले, करोडोत असले तरी चालणार आहे. तरीही मुंबईपर्यंत मी मात्र 100% जाणार आहे. मी या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून लढायला लागलोय. तुमच्या पाठबळाची गरज आहे. तुम्ही सुद्धा तुमच्याच लेकरासाठी लढायचंय. मीही माझेच भाऊ, माझेच मायबापाचे लेकर आहेत, माझ्याच बहिणी आहेत म्हणून मी लढणार आहे. मी मागं हटणार नाही. हा आपला तुम्हाला शब्द, ज्या ज्या शब्द दिला मी ते पूर्ण केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती, घरी थांबू नका. हीच वेळ आहे आपल्या पोरांना आता मोठं करायचं. आपण आहे तोपर्यंतच आरक्षण द्यायचं आयुष्याचं पोरायला. पाठीमागं माहित नाही मग आपल्याला काय होणार आहे. म्हणून सगळेजण एकत्रित आहे. याबरोबर तिसरा मुद्दा आहे, मुंबईतल्या सगळ्या जनतेला आणि विशेष करून मराठा बांधवांना विनंती आहे, कोणी गटतट ठेवू नका. आमच्याकडून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, कोणीच गटतट ठेवू नका. कारण आम्हाला आमच्या जिथपर्यंत ओळखी आहेत तिथपर्यंत आम्ही मराठा बांधवांना आणखीन सांगितलं नाही, पण सांगणार आहेत. पण ओळखी नाहीत त्यांनी असं म्हणू नका की आम्हाला सांगितलं नाही, आम्हाला फोन आला नाही. ओळखी नसतील म्हणून सांगितलं असतं. एवढ्या वेळेस आपण मराठा म्हणून आणि आपलेच महाराष्ट्रातले भाऊ म्हणून लढायची, ही माझी तुम्हाला विनंती. का विनंती आहे? याची संधी पुन्हा मराठ्यांना नाही येणार. या संधीचं सोनं करायचंय. कोणालाही सांगितलं असलं तरी म्हणायचं नाही त्याला सांगितलं तेव करत. सगळा मराठा समाज, मतभेद असतील नसतील मला माहित नाही, सोडून एकत्र या. तुम्हाला आमच्याकडून आग्रहाचं आव्हान आहे आणि विनंती सुद्धा आहे. तुम्हाला नसल विचारलं तरी स्वतःहून तुम्ही पुढे येऊन करा. कारण तिथं आपल्याला प्रचंड ग्राउंड लागणार आहेत, प्रचंड पाण्याची व्यवस्था लागणार आहे. त्याच्यासाठी मुंबईतल्या मराठा समाजाची आम्हाला आवश्यकता आहे. त्यामुळे तुम्ही ते करावं. याचबरोबर चौथी गोष्ट की उद्याच्याला 29 तारखेला आपली एक टीम इकडची तिथले ग्राउंड ते बघण्यासाठी जाणार आहे. शिवाजी पार्क असतील, बीकेसी असेल, माझात मैदान असेल, आपली उद्याच्याला एक टीम मुंबईला जाते. तिथं थांबावं आणि बाकी सगळे कामं मात्र आपल्या मुंबईतल्या मराठा बांधवांनीच करून घ्यावेत. आणि जनतेलाही मुंबईतल्या विनंती आहे की आम्ही आमच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून येतोय. सगळेजण मात्र सर्व मुंबईतली जनता, सगळ्या जाती धर्माची आपण मोठ्या मनानं सहकार्य करा. तिथं सगळ्यांनी साथ द्या, ही विनंती. याचबरोबर 6वा मुद्दा आहे की ज्या रस्त्यावरून आम्ही जातोय आता, त्या रस्त्यामध्ये जे गावं यायला लागलेत त्या गावांनी चालणाऱ्या लोकांना साथ द्या. रस्त्यात पाणी काय जे तुम्हाला शक्य असेल ते आपण व्यवस्था करा. आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो, जर एखाद्या गावात किंवा रस्त्यानं चालताना व्यवस्था नाही झाली तर आपण ज्या तुकडीत आपल्याला नेमून दिलंय याच्यासाठी थंडीचं पावसाचं टेन्शन आहे. शक्यतो त्याला घरच बांधवा की आपल्या घरासारखं पॅक बंद. सगळं उघडलं, पाऊस आला तर आतमध्ये गेलो, थंडी वाजली तर आतमध्ये गेलो, उघडलं, बाहेर आलो, चालायला लागलो. आपल्या तुकडीतच आपले वाहनं ठेवा. माणसं पुढे चालतील, मागं वाहनं ठेवा. कारण वाहनं जर पुढे गेले तर तुकडीतल्या माणसाला जर भूक लागली, चहा प्यायचा, नाश्ता करायचा, त्याने करायचा कसा? आपण आपल्या तुकडीत माणसं पुढे चालतील, मागं वाहनं चालू द्या. जागेवर तुम्हाला थांबता येईल, तुमचा स्वयंपाक करता येईल, तुम्हाला जेवण करता येईल एखाद्या गावात नसेल तर. त्यामुळं सगळ्या वस्तूंशी सज्ज राहा. महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठा माणसानं येताना जरी रस्त्यात कुठं काय नाही मिळत तर आपणच सज्ज राहा. शक्यतो माझा एक असा अंदाज आहे, अंतरवालीपासून मुंबईपर्यंत जाऊस्तर शक्यतो आपल्याला काहीच करण्याची वेळ येणार नाही. म्हणजे नाश्त्याची नाही, जेवणाची नाही. शक्यतो असं दिसतंय गावागावातले शेजारचे शेकडो गावं एकत्र येऊन ते रस्त्यात व्यवस्था करणार आहेत, अशी मला माहिती मिळालेली.
त्यामुळं आपण जे धान्य जे गोष्टी घेतोय, जे जेवायसाठी साहित्य घेतोय, हे आपल्याला मुंबईत गेल्यावरच उघडावं लागणार आहे, अशी माझ्यापर्यंत आलेली माहिती आहे. त्यामुळे तुम्ही शक्यतो आपल्याला करण्याची गरजच पडणार नाही. परंतु संख्या प्रचंड मोठी आपली, म्हणून काहींकडून ते शक्य होईल नाही होईल हे आपल्याला आता सांगता येणार नाही. म्हणून आपण सज्ज राहा. आपल्या गोष्टी आपण काय, जिथं आपल्याला वाटेल तिथं आपली तुकडी उभा राहिली की आपण लगेच जेवण करायचे, पाणी घ्यायचंय, पाण्याच्या व्यवस्था करायच्यात. आपण आपल्या शक्य असले तर टँकर सोबतच घ्या, शक्य असले तर अँब्युलन्सवाल्यांना पण सांगा, शक्य असेल तर आपले सगळं धान्य जागेवरच पीठ त्याचे तयार करून घ्या आणि कोरडं जास्तीचं घ्या, जेणेकरून जास्त दिवस टिकल खाण्यासाठी. 2-3 प्रकारचं आपल्यासोबत सरपण बी राहू द्या, चुली पण राहू द्या, आंघोळे करण्यासाठी भांडे पण राहू द्या, बकेट पण राहू द्या, जेवणासाठी ताटं राहू द्या, त्याचबरोबर तांब्या सुद्धा राहू द्या पाणी पिण्यासाठी. आपल्या वस्तीनं सज्ज राहा. कारण कपडे पण राहू द्या, पांघराला हातरायला सुद्धा राहू द्या, चटाया सोबत घ्या, रगी पण घ्या, शोटर घ्या, मफलरी घ्या सोबत. तुम्हाला काही वाटलं नाही पाहिजे. कधी रस्त्यानं पाय दुखा लागले, पायदुखीच्या गोळ्या घ्या. गोळ्या खायच्या कण मुंबईला चालायचं, आता मागं पुढं बघायचंच नाही, कोणी थांबायचं नाही. दुखायला लागलं कोणाची वाट बघायची अजिबात नाही. ताप आली की गोळी घेतली की निघाला पुढं. जेवायला भूक लागली, आपली तुकडी थांबली, सगळ्यांनी जेवण करायचे. उदाहरणार्थ तुमच्या गाडीत 10 लोक आहेत, तुमच्या ट्रॅक्टरमध्ये म्हणा, टेम्पोत म्हणा, तुमच्या पिकअप मध्ये म्हणा, किंवा तुमच्या ट्रक मध्ये तुमची काय वस्तू असेल, टमटम असेल किंवा तुमची 4 व्हीलर गाडी असेल, तिची मागची सीट काढून टाका. मागं तुमचे 4-5 जण झोपतील त्याच्यात, कारण त्याला घरच बनवायचं थोडक्यात. त्यामुळे मागची सीट काढून टाका, फक्त ड्रायव्हरचं ठोय एकट्याचं, आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये व्यवस्था करून ती सिस्टम करा. लोक एक, तर एवढ्याचा स्वयंपाक बनवणं सोपं नाहीये, हेही समजून घ्या. आपण आपल्या गाडीतलं साहित्य खाली उतरायचं. आपण 10 जण आहेत, उदाहरणार्थ 10 जणांचं लगेच स्वयंपाक करायला लागायचं, 10 जणांना रेटून खायचं की निघाय. उदाहरणार्थ तुमची ट्रक आहे, ट्रक मध्ये तुमच्या 40 माणसं आहेत किंवा 50 आहेत किंवा 100 आहेत, काय जे असतील ते समजा मला आता सांगता, तर त्या ट्रक मध्ये एक कप्पा करा. तिथं आपले धान्य सरपण हे ठेवायसाठी तिथंच एक कप्पा करा. तुमचे आथरायचे, पांघरायचे, तुम्हाला घ्यायचे कपडे ठेवण्यासाठी, साबणी, डोक्याचं तेल, काय काय असेल, दात घासायचं, त्या सगळ्या वस्तू त्याच्यात ठेवा. आणि त्याच्या अलीकडच्या कप्प्यात तुम्हाला आराम करायला सुद्धा ठेवा, कधी पाऊस आला किंवा थंडी वाजली तर. कारण कुठं मंगल कार्यालय पुरणार येत माहित नाही, कुठं मंदिरं पुरणार येत माहित नाही. त्यामुळे तुम्हाला अडचण आली की तुम्ही डायरेक्ट त्या गाडीमध्ये झोपायची व्यवस्था करायची. आपण स्वतः सज्ज होऊन चला, अवलंबून आपल्याला राहायचं नाहीये. कारण समाजाच्या लेकराला न्याय द्यायचा, गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराला 70-75 वर्षात कोणी मोठं नाही केलं. हे मोठे झाले, आपल्याला वाटलं होतं आपण मोठं होतं, आपल्या लेकरं मोठं करायसाठी कुणीच पुढं नाही आलं. मराठा बांधवांना माझी खरोखर तुम्हाला सांगतो, हात जोडून विनंती, आपल्या लेकरं मोठं करण्यासाठी एक नेता पुढं नाही आला. आपण यांना सगळ्यांना मोठं केलं, पण आपल्या लेकरं मोठं करायला कोणी आलं नाही. म्हणून सज्ज होऊन सगळेजण बाहेर पडा. काम पटापट शेतीचे उरकून घ्या आता, कारण 20 ला एकदा बाहेर पडलो की आरक्षण घेऊन वापस यायचं. त्याच्यामुळं आपण सज्ज राहा. आपण आपल्या गाड्याचा स्वयंपाक करायचा, आपण आपल्या गाड्यात स्वयंपाक केला की पुढे चालायचं. रक्षण प्रत्येक गाडीत, हे महाराष्ट्रातल्या मराठा समाज प्रत्येक गाडीत 2 स्वयंसेवक सज्ज ठेवा. प्रत्येकाच्या 10 असले तरी त्याच्यात 2 स्वयंसेवक, 50 असले तरी 2. कारण तुमच्या तुकडीचं रक्षण तुम्हाला करायचंय, रात्रीचा गस्त तुम्हाला घालायचा. कुणी उद्रेक नाही केला पाहिजे आपल्या याच्यावर. त्याच्यामुळे प्रत्येक माणसानं सज्ज राहायचं. प्रत्येक, कोणी उद्रेक नाही केला पाहिजे, कोणी जाळपोळ नाही केली पाहिजे. आपलं हे शांततेचं आंदोलन याच्यासाठी आपल्या तुकड्यातल्या प्रत्येक माणसानं स्वयंसेवक व्हायचंय आणि आजूबाजूला सज्ज राहायचंय. आपला माणूस आपल्या तुकडीमध्ये कोण घुसतोय आणि काय करतंय याच्यावर लक्ष ठेवायचं. कारण आपल्या गाड्यातच आपण झोपायचं, म्हणजे आपल्या गाड्याचं रक्षण सुद्धा आपणच करायचं, म्हणजे आपल्याला काही बाधा येणार नाही. पंक्चर गाड्या झाल्या तर आपले पंक्चर काढणारे आपणच व्हा. ते गावाकडून येताना साहित्य घेऊन या, हवा भरायचे आपण, पंक्चर काढणारे आपण. आपलं कामच आपण करायचं स्वतः. आता कुणाला शोधायला जायचं नाही, कोणीही नियमाच्या बाहेर जायचं नाही, कोणी मध्ये व्यसन करायचं नाही, त्याला डायरेक्ट घरी काढून दिलं जाणार. कोणी उद्रेकासारखं काही शांतता भंग करायचं काम करायला त्याला धरायचं, पोलिसात ताब्यात द्यायचं. ते आपलं असू किंवा बाहेरून आलेला असू. आणि बाहेरून आपल्या तुकडीत कोणी येऊ शकत नाही, आला बी तरी आपण ते धरून द्यायचं. रात्रंदिवस आपण टीमा तयार करायच्यात आपल्या आपल्या तुकडीमधल्या. ते आपण आपलंच काम करायचं. आम्हाला निवेदन दिलं नाही, आम्हाला सांगितलं नाही, आम्हाला आदेशच नाही, सूचनाच नाही, डायरेक्ट आतापासून कामाला लागायचे. तुमच्या गाडीत तुम्ही सज्ज होऊन यायचे. आपल्या एका गाडीत 2 स्वयंसेवक म्हणजे तुम्ही सज्ज होऊन आलात. ज्या तुकडीत असाल त्या तुकडीत गेल्याबरोबर तुमच्या स्वयंसेवकाला काम लावून द्यायचं. एवढंच काम ठेवायचं. तिथं गेल्यावर कोणती तुकडी येईन काय येईन मग काही कळणार असं नाही. घरूनच तुमचं असं लक्षात घ्यायचं, तुमची गाडी, तुमच्या गाडीतले लोक, म्हणजेच आपण सगळ्याला आपल्याला आता काम करायचं.
तिथं गेल्याच्या नंतर सांगायचं। रात्रीच्या मग तिथून पुढे तुकड्या पाडायच्या, रात्रीच्या गस्तीवर कोण, पहारा द्यायला कोण, दिवसभर कोण। फक्त फोटो काढण्यासाठी कोणी गडबड करायची नाही, कारण तिथं गोंधळ आपल्याला काय होऊ द्यायचा नाही, गर्दी करायची नाहीये सेल्फ्या काढायसाठी। आपण नंतर निवांत आहेत आरक्षण मिळाल्यावर एकमेकाचे फोटो काढा, सेल्फ्या काढा, काहीही हरकत नाही। पण सध्या एकच फोकस, एकच ध्येय, मुंबईकडे कूच करायची। मराठ्यांनो अशी धडक मारा की देशात अशी कोणी धडक मारली नसं, आणि गेल्यावर बिना यशाच्या माघारी नाही यायचं, विजयच घेऊन माघारी यायचं। याच्यासाठी घरी नाही थांबायचं, आता घराच्या बाहेर पडायचं, कारण आपण खूप संध्या सरकारला दिलेल्या आहेत, खूप खूप संध्या सरकारला दिल्या। आता आपल्याला ते आरक्षण घेऊन यायचं। इतकं सज्ज राहा, दक्ष राहा की कुठेही काडी सुद्धा पायाखाली आली नाही पाहिजे, आपल्याला मोडली नाही पाहिजे। पण मुंग्यासारखे मराठे मुंबईकडे कूच केलेले दिसले पाहिजे, असं देशानं कधीच बघितलं असताना तुम्हाला बी स्वाभिमान वाटला पाहिजे। हो, हात जोडून सांगतो तुम्हाला की तुम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे तुमचा स्वतःचा, की या लढ्यात मी स्वतः साक्षीदार आहे, मी या लढ्याचा, विजय लढ्याचा साक्षीदार झालोय। मला घरी नाही राहायचं, हे विजय मिळवण्यासाठी मला यायचे। साक्षीदार बना या लढ्याचे, घरी थांबू नका, सगळे बाहेर निघा, सगळे बाहेर निघा, काम पटापट उरकून घ्या, या लढ्याचा साक्षीदार व्हा। तुम्हाला हात जोडून विनंती करू सांगतो, कधी काळी तुम्ही छातीवर हात ठेवून म्हणला पाहिजे, या लढ्यात मी होतो, माझ्या नातवासाठी होतो, माझ्या मुलासाठी होतो, माझ्या बहिणीसाठी होतो, माझ्या भावासाठी होतो। मला स्वाभिमान आहे, मी या लढ्यात सहभागी होतो, रात्रंदिवस मी गेलोय। बाकीचे सणवार नंतर करता येतील आपल्याला, लग्न असतील आपले तेही नंतर करता येतील आपल्याला, किंवा आपण आता भेटीला नाही थांबलोत लग्नाला, माघारी आल्यावर भेटू त्यांना। कुठं काय उत्सव असतील नंतर जाऊ आपण, सण नंतर करू। खूप पिढ्या पडल्यात आपल्याला सण करायला, पोरांच्या हाल चाललेत, एका टक्क्यावर पोराचे वाटोळे झालेत। पोरं नुसते शिकवायलेत आपण, एक स्वप्न लक्षात ठेवा, डोक्यात ठेवा, पोरं शिकवतोच आपण, पण ते पोरग नोकरीला लागत नाहीये, हे सुद्धा डोक्यात ठेवा। कारण काल एक मला उदाहरण आलं होतं, त्या उदाहरणापासून सांगतो की 95% मिळालेल्या मुलाला सुद्धा शेवटी कोठ्यातून ऍडमिशन घ्यायला लागलं, पण काहींना कमी टक्के होते, काही बांधवांना त्याच्याच रूम मधल्या, तर त्याला नंबर मिळाला। ही परिस्थिती, आपले पोरं सुद्धा नोकऱ्याला लागले पाहिजेत, यासाठी नुसतं शिकू नका, तर ते आरक्षणासाठी सुद्धा लढायला बाहेर पडा। मी खूप वेळचं बोलतोय मीडियाच्या बांधवांशी, आणि मीडियाच्या बांधव थेट तुम्हाला तुमच्या घराघरात दाखवते। तुम्ही आता गाफील नका राहू, मराठा समाज अजिबात, सगळे सज्ज व्हा, सगळ्यांनी आता बाहेर पडा, कारण ही शेवटचा लढा आहे। आणि जिथं जिथं बोललो, तुमच्या एकजुटीमुळं, महाराष्ट्रातल्या घराघरातल्या करोडो संख्येने आलेल्या मराठा समाजाची एकीमुळे आतापर्यंत 54 लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले। तो विजय तुमचा आहे, तुमच्या एकजुटीचा आहे। पूर्वी म्हणलं जायचं काहीच व्हायना, नुसती आंदोलन मोर्चे करू करू बेजार झालो आपण, आरक्षणच मिळाला तुमच्या एकजुटीमुळं, आणि एक हाती काम हे काम करता यायला लागले, त्यामुळे 54 लाख मराठ्यांना न्याय मिळालाय। आणि त्या एका नोंदीवरती त्याच्या सगळ्या परिवाराला लाभ मिळतोय। आता जालन्यात एकच उदाहरण असं आहे की एका नोंदीवरती 70 जणांना लाभ मिळाला, 70 जणांना एका नोंदीवरती। तुम्हाला सांगतो, या 54 लाखावरती 2 कोटी लोकांना न्याय मिळणार आहे, म्हणजे तुमचा विजय झालेला आहे। ह्यो आरक्षण तुमच्याच मुळे मिळालेलं आहे, ही समाजाचाच विजय, कोणाला श्रेय जात नाही, कोणालाच श्रेय जात नाही। आपल्याला सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्यांना आरक्षण घ्यायचं ओबीसी आरक्षणातून, त्यामुळे सगळे मुंबईकडे चला, सगळेची सगळे। सरकारने क्युरिटी पिटिशन सुद्धा या मराठ्यांच्या एकजुटीमुळे आणि आंदोलनामुळे दाखल केलेली। फक्त सरकारकडे आपलं म्हणणं एकच आहे की ते नाकारलेलं नाहीये मराठ्यांनी, ते सुद्धा मराठी घेतलेलं, त्यांनी घेतली सुद्धा, पण ते ओपन कोर्टात जाणार आहे का, ते टिकणार आहे का? इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं 50% वर गेलं की उडाल। मग जर ते ओपन कोर्टात गेलं तर त्या अहवालाचं वाचन होणार आहे पुन्हा, मग मात्र ते चॅलेंज होणार नाही, ते टिकल सुद्धा, आणि मग आम्हाला शंका आहे नाही, मग ते टिकण्याची शक्यता सुद्धा आहे। ते मराठी घेण्यास त्या मराठ्यांना काही हरकत नाही, मराठी घेतील सुद्धा, पण सरकारनं ते स्पष्ट केलं की ते ओपन कोर्टात होणार आहे, आणि ज्या त्रुटी भरायच्या सांगितल्या होत्या त्या त्रुटीसह कोर्ट सगळं मान्य न्यायालय ऐकून घेईल आणि त्यानुसार न्याय मिळणार आहे। परंतु ते स्पष्टीकरण होत नाही, त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्या लफड्यात पडण्यापेक्षा तो ही क्युरिटी पिटिशन ही
याच मराठ्यांची एकजुटीमुळे दाखल झाली. तेच गोरगरिबांचं श्रेय आहे. ते सुद्धा क्युरिटी पिटिशनचं काही सगळं श्रेय गोरगरीब मराठ्यांचं. मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला, गोरगरिबांना सगळ्यांनी मिळून गोरगरीब मराठ्यांना ते श्रेय द्यावं. कोणालाही श्रेयाची काय नाही. एकदा मायबाप समाजाला आपण खूप श्रेय घेतलेत, आपण एक कशाचे पण माझ्या सहित एकदा आपल्या मायबाप समाजाला श्रेय तुम्ही एकजूट झालात म्हणून आता मराठ्यांना सांगतो आणि सरकारला विशेष करून की आम्ही ओबीसी आरक्षणात आहेत, आमच्या नोंदी सापडल्या, मराठा आणि कुणबी एकच आहे हे सिद्ध झाले. कायदा पारित करा, मोकळवाना. कशाला त्या वरच्या आरक्षणात पडताय? परत ते गेलं की आम्हाला पुन्हा पाडी तेच पुन्हा आंदोलन. म्हणून मराठ्यांना सांगतो आपली पक्की मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, त्यावरच आम्ही ठाम आहे. त्यासाठी 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता आंतरवालीतून मुंबईकडे मराठे कूच करायला लागलेत पायी. मराठ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, घरी थांबू नका. मी तुमचा मुलगा म्हणून पुढे चाललोय, मला पाठबळाची गरज आहे, तुमच्या साथीची आणि आशीर्वादाची गरज आहे. मी हटत नाही, तुम्हाला न्याय दिल्याशिवाय हटणार नाही. धन्यवाद. प्रश्न विचारतो, तुम्ही क्युरिटीचा मुद्दा करताय, एसीबीसी आरक्षण असणार आहे, ते जर आरक्षण स्वीकारलं तर ते फक्त राज्यापुरतं लागू असणार आहे. ओबीसी आरक्षण जर घेतलं तर ते केंद्रात सुद्धा मराठा समाजाला लागू असणार आहे. त्यामुळे मग तुमची या कारणामुळे ठासून भूमिका आहे का की ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे? नाही, आम्ही ओबीसी आरक्षणातच येत दादा, म्हणून आमची ठासून भूमिका आहे की आमच्या जर नोंदी सापडल्या 54 लाख म्हणजे साधा आकडा नाही. कायदा पारित करण्यासाठी खूप आधार झाला. आणि गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं जरांगे पाटील 4 दिवसात होणार नाही, 1 महिन्याचा वेळ द्या. आपण 40 दिवसात दिला होता याच्यासाठी की कायदा पारित करायसाठी वेळ लागत, त्याच्यासाठी आधार लागतो, नोंदी लागते. मग आता 3 महिने दिलेत आपण एक्स्ट्राचे, म्हणजे पाठीमागचे 40 दिवस आणि आता 24 डिसेंबर पर्यंत दिलेले 2 महिने म्हणजे 3 महिने. आता आधार भरपूर आहे, मराठा आणि कुणबी एकच आहे. आपण कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं, म्हणजे आमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण झालं. आणि मराठा बांधवांना याला जोडून सांगतो, मराठ्यांच्या पोरांचं आयुष्याचं कल्याण करायचंय, एक काम कमी करा, पण एकदा आयुष्याचं पोराला मिळून देण्यासाठी तुम्ही बाहेर पडा आणि मुंबईला चला. आपल्या डोळ्या देखताच आरक्षण घ्यायचंय. आपल्या माग मग खूप आपल्या लेकरांचे हाल होणार आहेत. आपण खूप लोकांना मोठं केलं, खूप राजकीय नेत्यांना मोठं केलं, ते आपल्याला काय सांगतील तेही सांगतो लगेच 1 सेकंदात. आम्ही विकास केला, आम्ही डांबऱ्या टाकल्या, आम्ही कुठं आमकं केलं, आम्ही तुमचं तमकं केलं. हे बघा, त्याच्यातून विकास झाला पण तेच मोठे झाले. आपले पोरं कोणी मोठे नाही केले, कोणी मोठे नाही केले. आपले पोरं आज रस्त्यानं वन फिरायला लागलेत येडे झाल्यासारखे. आपल्या मुली एका टक्क्यावर हुकल्या तर सुशिक्षित बेकार म्हणून घरी रडत बसायला लागल्या. म्हणून तुम्हाला सगळ्या मराठा बांधवांना विनंती, लेकरासाठी बाहेर पडा बस. हे कसे आरक्षण देत नाही ना तेच बघतो, त्याची काळजीच करू नका. 2 मुली तुमच्याकडे आल्या होत्या, बाहेर मोकळून रडत होत्या, काय त्यांचा प्रॉब्लेम होता आणि कसं त्याच्यावर तोडगा काढला? हा, बरं झालं तुम्ही विचारलं. काल 61 विद्यार्थ्यांचे ते जे धाय मोकळून रडत होते त्याचं कारण असं होतं की त्यांची 5-7 वर्षापूर्वी निवड झालेली, फक्त नियुक्ती द्यायची राहिली, आरटीओ मध्ये निवड झालेल्या होत्या त्यांच्या. ते का असे भयानक रडत होत्या की आमचं आयुष्य बर्बाद झालं, आमच्या आई बापाने आम्हाला कशासाठी शिकवलंय की आमचे पोरं मोठे होतील म्हणून, आणि आम्ही निवड झाली फक्त नियुक्ती द्यायची तरी आम्हाला नाही, आमचं आता वय निघून चाललंय, आम्ही कसं जगायचं. ते भयान शब्द होते. आता मी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून नाही सांगत त्या मुलींचे, काही मुली तर एवढ्या रडून काय म्हणत होत्या. मी बळच त्यांची समजूत काढली, त्यांना सांगितलं, उदय सामंत साहेबाला फोन केला मंत्री महोदयांना आणि त्यांना सांगितलं प्लीज हात जोडून विनंती आहे, मराठ्यांचे पोरं बर्बाद व्हायला लागले, तुम्ही काही करून यांचा विषय मार्गी काढा. असाच सारथीच्याही विद्यार्थी होते जवळपास 1-1.5 हजार. पाठीमागच्या महिन्यात ह्या पाठीमागच्या अधिवेशनात उदय सामंत साहेबांना त्यांना सांगून, शंभूराजे देसाई साहेबांना सांगून मुख्यमंत्र्यांची त्यांची बैठक करून त्यांचाही आता प्रश्न निकाली ते काढायला लागलेत. तर कालच्या त्या आरटीओच्या विद्यार्थ्यांचा सांगितलेल्या प्रश्नाबाबत आता मला वाटतं 12 वाजता त्या विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री साहेबांसोबत बैठक आहे, हेही तो मार्गी काढतोच म्हणलेत, तोही निघत. याच्यासाठी मराठा समाजाला मी जागृत करतोय की सावध व्हा, एकदाच आयुष्याचा लेकराला द्या. जशी तुम्ही जमीन त्यांना आयुष्यभरासाठी भाकरी दिली आयुष्याची, तशीच आरक्षण ही आयुष्याची त्यांना एकदा भाकरी द्या. घराच्या बाहेर पडा, काय विचार करू नका काहीच. जे गावातले पोरं येणार आहेत ना, ज्या काय त्या गाड्या घेऊन येणार आहेत, काय जे असतील त्या 1, 2, 4 काय असतील मला माहित नाही, गावकऱ्यांनी मिळून तो त्यांचा डिझेलचा त्याचा खर्च उचला. सगळ्या गावकऱ्यांनी मिळून पूर्ण गाव त्यांना वाटा लावायला राहा. कारण खिंड आम्ही तिकडे जाणारे, मुंबई जाणारे आम्ही तिकडची खिंड लढवतो.
राहिलेल्यांनी, गावाकडे राहिलेल्यांनी इकडे खिंड लाडायची, असं काहीच नाही की इकडे काय नाही, इकडे तुम्ही खिंड लाडायची साथ द्यायची आम्हाला. गावात वर्गणी करा, जो खर्च येतो तो काढा, किती गाड्याचा खर्च आहे तो डिझेलला त्यांना खर्च द्या. जर तिकडं धान्य संपलं तर मागून ट्रकने घेऊन पुन्हा या, त्यांना धान्य द्या, गावकरी वापस या. हे काम सगळ्यांनी वाटून घ्या, कारण हे करावं लागतंय. याला जोडून विशेष करून सांगतो, जर महाराष्ट्रात या रॅलीच्या पायदिंडीच्या नावाखाली कोणी जर पैसे मागितले, कोणालाही पैसे देऊ नका, कोणाला 1 रुपया देऊ नका, दिले तर ते माघारी घ्या. इथं गावकरी किंवा स्वतःहून मनाने देणारे लोक आहेत काही, यांच्या माध्यमातून तर डिझेलचा त्याचा खर्च केला जाणार आहे. काय लागतंय त्याच्यामध्ये आपण आपल्या तुकडीला किंवा आपण आपल्या गाड्याला, आणि काहीच लागत नाही. पोर आपण आपल्या गाड्या तिथूनच सजून आणणार आहेत, आपण आपले ट्रॅक्टर तिकूनच सजून आणणार आहेत, तिकूनच झेंडे लावून आणणार आहेत, तिकूनच बोर्ड लावून आणणार आहेत, तिकूनच ते ड्रम पाण्याचे घेणार आहेत, तिकूनच धान्य घेणार आहेत, तिकडूनच तेल मीठ घेणार आहेत. त्याच्यामुळं तो खर्च गावकऱ्यांनी करायचा. आपल्या गावकऱ्यांनी जेवढे आपल्या गावातून पोरं चाललेत त्यांना काय काय लागतंय, किती दिवसाचं चालवलंय यांनी, ते गावकऱ्यांनी द्यायचं. काही काही गावकरी बांधवांनी वाटा लावताना त्यांना सुख असं द्या की जास्त दिवस ते टिकल असं द्या. स्वतःचे लेकरं समजा त्यांना, जरी तुमचं लेकरू जाणार नसलं मुंबईला, दुसऱ्याचं चाललं असलं तर तुमचं समजून त्याच्या गाडीत 1-2 किलोचं सामान काय तुमचं शक्य असेल तेवढं त्याच्यासाठी टाका, म्हणजे इकडे खूप दिवस पुरत. जर कटाळाचा आला स्वयंपाक करायचा आम्हाला एकमेकाचा, तर ते आम्ही खाऊ रस्त्यानं, आम्ही उपाशी तापाशी राहू, रात्रंदिवस चालू. पण गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला न्याय देऊन मोठं केल्याशिवाय आता आम्ही हटत नाही. फक्त मागची बाजू आपण आपले सांभाळा. सगळं गाव वाटा लावायला त्यांना आपले पारंपरिक खेळ आहेत, वाद्य आहेत, तेही सोबत घ्या. आपल्याला करमन म्हणून हलक्या संघ घ्या, लेझिमी संघ घ्या, वाटाने कबड्डी, आनंदात जायचं आणि आनंदात आरक्षण घेऊन यायचं. मजाच जायचं. असं वाटलं नाही पाहिजे की ही दिंडीत लय दमलो, किती चाललो कळालं सुद्धा नाही पाहिजे. संरक्षण करा, रक्षण करा. एवढ्या वेळेस आपल्या जातीच्या लेकराला मोठं करायसाठी बाहेर पडा. मी तळतळीनं सांगतोय, अशी संधी जर गेली ना पुन्हा येणार नाही. आणि मराठ्यात उत्साह आहे दादा आता सध्या. 54 लाख नोंदी मिळाल्यामुळं मराठ्यांना वाटतंय, कोण म्हणतं आरक्षण मिळत नाही. इथून माग फक्त वाटत होतं आपण लढतोय, पण आता काही नाही काहीतरी पदरात पडलं, म्हणजे 2 कोटी लोकांना आरक्षण मिळालं आतापर्यंत. त्यामुळे मराठ्यात उत्साह आहे, मराठ्यात तुटून बाहेर पडते. सगळे बाहेर पडा. हा, दिंडीच असली पाहिजे. त्याच्यात आपले काही महाराज मंडळी घ्या, पकवाद वाजणारे घ्या, टाळ वाजणारे घ्या, तेही सोबत चला. विशेष करून महाराज मंडळीला सांगतो, तुम्हाला काही मधल्या काळात त्रास झालेला आहे राज्यभर, आमच्या कानावरती आहे, आम्ही विसरलेलो नाही. एकदा आरक्षण मिळू द्या, हिसाब होईल, हिसाब होईल. मराठा समाज, राज्यातले जनता तुमच्या पाठीशी, काळजी करू नका. पण तुम्ही कच खाऊन मागे सरकू नका. त्रास सहन करा, या मराठ्यांच्या लेकराला मिळेपर्यंत करा सहन. त्याच्यानंतर आहेत आम्ही तुमच्या सोबतीला, तोपर्यंत सहन करा. पण प्रचार प्रसार तुमचा मागे होता तसंच राहू द्या. शेतकऱ्यांपासून श्रीमंत मराठ्यांपर्यंत म्हणतो, सगळ्याच्या सहभागी व्हा. आमदार, मंत्री, खासदार सगळ्या पक्षाचे, माजी मंत्री, एवढीच संधी आहे मराठ्यांच्या पोराला तुम्हाला साथ देण्याची. द्या, ही तुम्हाला कळकळीची विनंती. तुम्ही जर नाही यावेळेस पाठीशी उभा राहिलात, मराठा तुम्हाला दारात नाही उभा करणार. आणि मराठ्यांना तुम्हाला सांगतो, तुमच्या लेकराच्या मदतीला येऊन तेव्हाच तुमचा, ह्यो आमचा दादा आहे, ह्यो आमचा साहेब आहे, साहेबाचा भाई आहे, काय आता बाहेर फेर आहे, सोडून द्या. डोक्यातून काढून टाका. खुळा आपले लेकर मोठं करायला कोण नाही येत. आपल्या डोळ्यात देखतात आपल्या पोराला आपल्याला आरक्षण द्यायचंय, माग नंतर पोरांचे लय हलवणार आपल्या पाठी. सगळे हे डोक्यातून काढा, यांना मोठं केलं आणि एक आपले पोरं मोठं करायला आहे ना. काही गरज नाही पडत. कोणी काय 100 रुपये तेल मीठ देत नाही आपल्याला. कष्ट करून आपल्याला जो भरायचंय, आरक्षण मिळून आपणच आपले पोरं मोठे करू. डोक्यातून काढून टाकाय. जे मदत येत नाही ते राजकीय नाव चांगलं देणार आहेत आम्ही. आणखीन दिलं नाही, फक्त रूट देणं गरजेचं होतं. समाज खूप मागणी करत होता राज्यभरातून. फोन, त्या फोनानं बधीर डोकं झालं होतं. इतके फोन, रूट सांगा म्हणजे आम्हाला तयारीला लागायचा. तर त्याच्यामुळे रूट सांगितलाय, कच्चाच रूट सांगितलाय. गाव ना गाव एक दिवस सांगणार आहेत आम्ही, गाव ना गाव. ते मुक्काम किती पडतील आणि ते काय आम्ही डोक्यातच नाही घेतलं. आता आमच्या डोक्यात काय आहे, बीडच्या इशारा सभेतून जेव्हा आपण सांगितलं होतं 20 तारखेला अंतरवाली सोडणार आहेत, कशाच्या दिशेनं कशासाठी, 2 मुद्दे समजून घ्या मराठा बांधवांना. आणि मराठा बांधवांना समजून घेतलेली तारीखच कोणची आहे, किती वाजता पोहोचते, काय भूमिकाची, इकडं काय भिताडाच्या आत काय बोलले, हे बंद झालं मराठीच्या डोक्यातलं.
त्यांचा या लेकरावर पक्का विश्वास आहे. हे मॅनेजर होत नाही यांनी सगळे बदल केलेत हे माझ्या मायबापांना माहिती आहे. त्याच्यामुळं आमचं जे ठरलंय 20ला अंतरवाली सोडायचं, आम्ही 20ला सोडणार आहेत. उद्देश दोनच आहेत. 20ला बाहेर पडतोय कशासाठी चाललो ते किती दिवस पोहोचून द्या, आम्ही चाललो मुंबईकडे. कशासाठी? ध्येय काय? आरक्षणासाठी. मग लागून द्या किती दिवस, त्याला काय 2 दिवसात जाऊन येतं काय लागून दे, काय लागायचे आम्ही आमचं बघू. आरक्षण आम्हाला घ्यायचंय. तारखेला जायला काय तिथं वाटप सुरू आहे काय गेल्यावर संपन्न म्हणून त्याच तारखेला जायचं पाहिजे. 20लाच तिथं जायला पाहिजे, 21ला नाही जायला पाहिजे. वाटप संपन्न. आम्ही दिशेनं चाललोय आरक्षणाच्या. मायबापा उशीर होऊ द्या, आपल्याला आपल्या दिशेने जायचं. काय नाही ऐकत कोणाचं. कोणत्या तारखे म्हणले होते तारखे मागा पुढे झाल्या, हो नाही मागा पुढं. 39 वर्ष आपले हाल झालेत, काय होणार नाही. फक्त चालत राहायचंय, साथ द्यायची, मात्र घरी थांबू नका. जीवाची बाजी लावून फक्त आपल्या मराठ्यांच्या लेकरासाठी लढतो. गोरगरिबांना कुणी मोठं नाही करत. एवढेच मोठं करायसाठी बाहेर पडा. तुमचं नियोजन ऐकल्यानंतर सरकारच्या काळजात निश्चित धडकी भरली असेल आणि समाजामध्ये प्रचंड उत्साह चैतन्य निर्माण झाला असेल. 20 तारखेच्या आधी तुमची ही दिंडी निघण्याच्या आधी सरकारला काही इशारा आहे का? नाही, त्यांना काहीच इशारा नाही. 24 डिसेंबर पर्यंत इशारा होता त्यांना होता. त्यांनी 24 डिसेंबर पर्यंत दिलं नाही. त्यामुळे आमचं मनस्थिती 2 तार झाली, धरसोड करायला लागली, देतेन का नाही. म्हणून आम्ही लढायला सज्ज झालो आणि परिपक्वते पण पूर्ण तयारीने आम्ही जाणार आणि ताकदीने जाणार. थोडं वाचून दाखवू का? हो आहे सगळ्यांची इच्छा. एक मिनिटासाठी उगं थोडं आहे तेवढंच वाचतो म्हणजे थोडं लक्षात येईल. मराठा बांधवांनी हे सोबत घ्यायचं. याच्यात कमी जास्त असेल तर तुमच्या पद्धतीनं सुद्धा करा. एक चटाई घ्यायची सगळ्यांनी, प्रत्येक एका व्यक्तीसाठी सांगतोय, संपूर्ण मराठा समाजासाठी एका व्यक्तीसाठी जो सहभागी होणार आहे त्यांनी हे घ्यायचं. म्हणजे सगळ्यांना हे घ्यायचं. आता लक्षात ठेवा, एक चटाई घ्यायची, एक रग घ्यायची, एक उशी घ्यायची, एक शोटर घ्यायचं सोबत, एक रुमाल घ्यायचा डोक्याला बांधायला, आवश्यक कपडे पॅन्ट घ्यायच्यात आवश्यक, एक टॉवेल घ्यायचा आवश्यक, अंगाला साबणी घ्यायच्यात, तुमच्या अंगाच्या कपड्याच्या साबणी घ्यायच्यात, खोबरेत तेलाच्या बाटल्या सोबत घ्यायच्या, गंधाची पुडी घ्यायची, कोलगेट घ्यायचंय सोबत, ब्रश सोबत घ्यायचा, ताप सर्दी खोकला अंगदुखीच्या गोळ्या सोबतच ठेवायच्या. कुंकळ काही लफडं बघायला ठेवायचंच नाही सापडायला. एक पाणी पिण्यासाठी तांब्या ग्लास ठेवायचा, एक मोठा ड्रम घ्या त्या गाडीत सगळ्यात मिळून, आणि भांडे ठेवा, 1-2 जार ठेवा मोकळे पाणी घ्यायला, जेवणासाठी ताट ठेवा आपलं कुंकळ ताण नको, हे संपलं ते संपलं म्हणायला. एक बॅटरी सोबत ठेवा अंधाराची, प्रत्येकानं एक बॅटरी ठेवा. मच्छर कॉईल सोबत ठेवा, म्हणजे कुठं मच्छर चावा लागली तर दिली दोन, आणि नळीत मच्छराने गेले तर कणाकण मारा अंगावरच हातानी. बॅटरी ठेवा. आंघोळीसाठी बकेट सोबत ठेवा. आंघोळीसाठी प्रत्येक गाडीला एक भगवा झेंडा ठेवा आणि हातात एक ठेवा, 2 भगवे झेंडे. एक मोबाईलचं चार्जर सोबत ठेवा. तुमची गाडी आहे त्याच्यातच चार्जिंगला लावायचं ठेवा. इस्त्रीचं सहल फडका संघ घेऊ नका, कारण जसे असते तसेच घालू. चार्जर साठी ठेवा. अर्धा क्विंटल बाजरीचं पीठ दळून घ्या सोबत, एकानं. अर्धा क्विंटल तांदूळ घ्या सोबत. भाकरी करायचं कटाळा भात केला रेटीन हाणला की निघाले. अर्धा क्विंटल गव्हाचं पीठ सोबत घ्या. अर्धा क्विंटल सरपण घ्या एकानं. याचं तुमच्या गाडीत 10 जण असले तर 5 क्विंटल झालं. ती तुमच्या गाडीत 10 जण जर असले तर पीठ सुद्धा 5 क्विंटल झालं. एक जण अर्धा क्विंटल पीठ खाणं म्हणजे ते 1.5 महिना खायली एकटं, त्याचं काय टेन्शन नाही. आणि संपल्यावर मागं तयारी ठेवा आणून द्यायला तिकडं, ते ऊस तोडायला गेल्यासारखं. सक्रातीस टायमाला तिकडं संपलं सामान गावाकडून घेऊन देतं मुकादम. तसं सुरू. आता डोक्याने लढायचं, जिंकून मागायचं फक्त शांततेत. सरपण अर्धा क्विंटल ठेवा. 2 किलो गोड तेल घ्या सोबत. 2 किलो शेंगदाणे घ्या. 2 किलो मिरची कुटून सोबत ठेवा, म्हणजे त्यात टाका लागत. 2 किलो कांदे राहून द्या, खायला लागले कोणाला त्यातले तर आपण देऊ, त्याच्यातून उरले तर. जिरे मीठ मसाला लसूण सोबत घ्या. 2 किलो साखर घ्या. चहा प्यायला लागण वाटाणी. बऱ्याच जणांना तलपी आहेत, त्या तलपी बंद आता. ही तलप फक्त चहाची. 1 किलो दूध पावडर सोबत घ्या. दूध नाही म्हणजे ते पावडर टाकता येतो कुठं नाही, दूध मिळाली ती. चहाची पत्ती 1 किलो घ्या. 1 तवा आणि 1 भगुन सोबत असून द्या. भगुन भाजी करायला
तवा भाकरी करायला. आता लयच ते आपण काय सज्जच बुवा, संसारात नाही जमान्यात तिकडे एक ऊस तोडायला गेलं म्हणायचं आपण 6 महिने. डोकेदुखीच्या ती बाटली लावायची घ्या, डोकं दुखायला लागलं तर मलाच प्रॉब्लेम असतो जास्त, तुमची बाटली मी पण घेऊ शकतो. आवश्यक अंगदुखीच्या गोळ्या घ्या, एक चूल सोबत घ्या, 3 इटा घेतल्या तरी जमतं. एकूण एक ठुली, एकूण एक ठुली, सरपण लावलं की सुरू. नाही सापडत म्हणजे पैसे घालायचे नाही आपल्याला चुला घ्यायला. त्यामुळे ते जुळतंय, कामाला राहा सगळे. एक थंडीची टोपी डोक्यात घालायसाठी घ्या. खूप दिवस खाण्याच्या वस्तू टिकत्या अशा काही कोरड्या वस्तू घ्या. मुरमुऱ्याचा चिवडा घ्या बराच सोबत, कारण ते बऱ्याच दिवस टिकतं, ते घ्या. 10 गोण्या नसतात का आपल्या खताच्या, त्या गोण्या फाडामधून 10 गोण्याचे एक चवळ बनवा. काहीकडे चवळ्या म्हणतात, काहीकडे तप्पड म्हणतात, जे जे असेल ते बनवा. आणि त्याला 4 खुट्या घ्यायच्या. खुटा नाही बरं का, खुट्या घ्यायच्या. मग लोखंडी घ्या किंवा लाकडाचे घ्या, त्या ठोकायच्या. आणि रावठी, आपण आपलीच रावठी केली की पळायला लगेच झोपायचं. कोणाच्या आशेवरती किंवा करतील तयार याच्यावरती नाही, बेसावत जायचं नाही. ते चवळ्याचं तयार करून घ्या आतापासूनच. आपलं पण लाईव्ह किंवा व्हिडिओ राहू द्या बरं का. चवळ्याचं पण 10 गोण्याचं करा, किंवा सगळ्यात मिळून तुम्हाला शक्य असेल तर तसं करा. तुमच्या गावातून 10 असले 50 असले तर सगळ्यात मिळून करा, परंतु वेगळं वेगळं करा. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा. त्याच्या 4 खुट्या म्हणा. प्रत्येक जणांना छत्री पण सोबत असू द्या. आणि ती जी गाडी आहे तुमचं किंवा काय पिकअप आहे, ट्रॅक्टर आहे, काय त्याला घरासारखंच बनवा, म्हणजे ताण होणार नाही रस्त्यानं कुठं. वरील साहित्य एका मोठ्या गुणीत किंवा बॅगेत भरून सोबत आणा. वरील साहित्य हे मी अंदाजानं लिहिलेलं आहे, हे वरचं तुम्हाला आता वाचून दाखवलेलं. तुम्हाला जर यात काही टाकायचं असलं तर आणखीन टाका. तुम्हाला काही जास्तीचं घ्यायचं असलं घ्या, याच्यात काही कमी करायचं असलं करा, किंवा हे सामुदायिक घ्यायचं असलं तरी घेऊ शकता, काही अडचण नाही. फक्त सांगितलेलं एका व्यक्तीचंही आठवणीत असू द्या. आता लय मोठं आहे हे, नंतर साहित्य ठेवण्यासाठी व झोपण्यासाठी वाहने कोणते असावेत हे का आपण केलं, हे केलं, हे सांगितलं. प्रत्येक व्यक्तीला लागणारं रोजचं. आता वाहन, तुम्ही तुमच्या वाहनाला एक मोठा भगवा झेंडा बांधायचा. जीवनावश्यक वस्तू सामान ठेवण्यासाठी त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली जी आहे त्यासह, ट्रॅक्टरसह ट्रॉली घेत नाही तुम्ही, घेताना मुंडकत नुसतं ते मुंडकं नको नुसतं, कारण त्याच्यात त्या ट्रॉलीला छत तयार करायचा आहे. त्या ट्रॉलीला छत तयार करायचा आहे. तो छत आपला तेव्हा नाही करे कुठे गेला तेव्हा आपला घेऊ कुठे गेला उगले पुढे चालू चला वा वा ध्यान नाही थोडं जा थोडं. त्याला छत बनवायचं आहे, म्हणजे पाऊस आला तरी तुम्ही त्याच्यात झोपू शकता ट्रॉली मध्येच. एका बाजूला सरपण तुमच्या झोपायच्या वस्तू ठेवायच्यात आणि एका बाजूला तुम्हाला झोपायसाठी व्यवस्था करायची. आला पाऊस तर झोपले, थंडी वाजली त्याचे झोपले, नाही वाढले तर जिथं गाड्या उभ्या केल्या तिथंच झोपले, जाग्यावरच. जिथं जागा आहे त्याच जागेवर झोपायचं. त्या वस्तू घ्या. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला 4ही दिशेने ते ताडपत्रीनं छत करायचं आहे. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये झोपण्यासाठी व्यवस्था करायची. एका बाजूला सामान ठेवायची व्यवस्था करायची. ट्रॅक्टरमध्ये मोबाईल चार्जिंगची सुद्धा व्यवस्था करायची, किंवा तुमचं जे असेल ट्रक, टेम्पो, टमटम काय असेल तर त्याच्यातच व्यवस्था करायची. ती पण प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये पिण्याचे जारचं जे जार ठेवा किंवा भांडे ठेवा. एकाने ठेवा, 10 असले तर 10 भांडे असू द्या आपण आपले, कारण ते बाहेरून सुद्धा लटकून ठेवता येतं, दिंडेल जातो आपण तसं. त्यामुळे काही अडचण नाही, त्याला सुतळीनं बांधून पक्क करत आहे ती. आपली व्यवस्था पक्की करायची. सुरक्षित साहित्य ठेवायला, सामान ठेवायला ट्रॉलीतच व्यवस्था करायची. प्रत्येकानं आपल्याकडे जे वाहन आहे ते पायी दिंडीत आपले सामान ठेवण्यासाठी घ्यायचे. प्रत्येकानं आपण आपलं वाहन घ्यायचं, घरी ठेवायचं नाही. मग साधी गाडी असली तरी पण 4 व्हीलर जीपचे मागचे सर्व सीट काढून टाकायचे, कारण त्याच्यात तुम्हाला तुमची व्यवस्था ठेवायला करायची. तुम्ही 4 जण बसू शकते त्या एका गाडीत, झोपू शकते किंवा 5 जण बसू शकते, तुमच्या अंदाजानं तुम्ही करा. तुमचा जर रिक्षा असेल तुमच्याकडे, रिक्षा सुद्धा घ्यायचा आहे, त्याचे मागचे सीट काढून टाकायची, त्याच्यात तुमची सगळी व्यवस्था करायची. रात्रीची झोपायची व्यवस्था करायची. आणि तुमच्या रिक्षात तुम्हीच रात्री झोपायचे किंवा तुमच्या ट्रॅक्टरमध्ये तुम्ही झोपायचे. तुमच्या गाडीचं सुद्धा रक्षण होतंय. म्हणजे कोणाचं
काही वळवळ करायचं काम राहत नाही. रिक्षा तुमच्याकडे ट्रक असली तर त्या ट्रकला पण ताडपत्री बांधून चारी बाजूला पक्क करायचंय. ते बी त्याच्यात सुद्धा तुम्हाला झोपायची व्यवस्था आपण आपल्यात करायची. टेम्पो असला तरी तुम्हाला ते टप तयार करून टेम्पोची सुद्धा एका बाजूने सामान ठेवायची व्यवस्था आणि झोपायची व्यवस्था करायची. तुम्ही तुमच्याकडे जे वाहन असेल खाण्यापिण्याचं साहित्य स्वतः सोबत तुमच्या सोबत त्या वाहन सुरक्षित तुम्ही ठेवायचंय. 1 महिना पुरेल एवढे सामान सोबत ठेवा किंवा त्यापेक्षा जास्त ठेवा. तुमच्या वाहनात जेवढे माणसं आहेत तेवढ्याची जेवणाची व्यवस्था आपण आपलीच करायची. मग सांगितल्याप्रमाणे स्वतः दर दिवस आपण आपली करायची. सर्वांनी गाडी जवळ जेवण करून गाडी जेवायचं. झोपायची वेळ संध्याकाळी झोपायचं. चालायची वेळ असेल जेवण केलं की लगेच निघायचं. तुमच्याकडे पिकअप असेल तर तिला सुद्धा तशीच व्यवस्था करायची सगळ्यांनी. छोट्या कार असतील तर त्याच पद्धतीची सांगितलं त्याच पद्धतीची सगळ्याची व्यवस्था करायची. तुमचे मुंबईकडे घेऊन येणारे वाहन त्या चारही बाजूनं बंदिस्त करा. तिला वेळ प्रसंगी पाऊस थंडी आली तर त्रास होणार नाही. तुम्ही तुमच्या गाडीत स्वयंपाक करायची आणि तुमच्या गाडीजवळच रात्री तुम्ही झोपायचे. तुमच्या गाडीचे रक्षण पण होईल आणि तुमची पण झोपायची व्यवस्था होईल गाडीतच. तुम्ही आणि तुमच्या वाहनांची पण काळजी घ्यायची तुम्हाला स्वतःला. जर तुमच्याकडे पंक्चर काढणारे मग सांगितल्याप्रमाणे असले तर गावाकडूनच घ्या. नसल तर हवा भरायचा आपल्या एका गाडीत टाकून घ्या. सगळी व्यवस्था आपणच करायची म्हणजे तुम्ही आणलेलं बाकीच्या गाड्याच्या सुद्धा कामाला येईल. जर तुमच्याकडे कुणी गावात किंवा तुमच्या शहरात दिंडीत येणाऱ्यांपैकी जर झुणका भाकरीचं चालवणारे काही जण आहेत ते जर एकदम नाना तोटा तत्वावर जर करत असले तर त्यांनाही आपल्या इकडे राहू द्या. कायला करायचा कंटाळा आला तर ते आपले बिचारे खातील. ज्यांना शक्य असेल ते खातील. असलं तर तेही सोबत तुमच्या तुकडीत राहील किंवा पुढे राहील. त्यांनाही सोबत घ्या. झुणका भाकरी बनवणाऱ्या बांधवांना सुद्धा नाना तोटा तत्व. चहा बनवणारे हॉटेल बनवणारे चालवणाऱ्या तोटा तत्वावर जर ते येत असले तुमच्या गावातले कुणी तर त्यांनाही चला म्हणा. तेही तुमच्या चहाची व्यवस्था करते. आपल्याला चहा बनवायचा कंटाळा आला तर त्यांच्याकडून आपण नाना तोटा तत्वावर घेऊ. पैसे कमायचा धंदा बंद. नफा फेपा नाही. त्यांनी त्या साहित्यावरच हे करायचं. सेवा म्हणून करायची. प्रत्येक माणसानं हे करावं अशी माझी सगळ्यांना विनंती. ज्याला करता येते. चहा बनवता येतोय तर हाटलात वेटर म्हणून जर मराठा समाजाचं कोणी काम करत असेल त्याची जर इच्छा असेल तर त्यांनी तिथं काम करण्यापेक्षा त्याचा रोजगार बुडून निघ. याला जोडून एक शासनाची स्कीम आहे 10 रुपयात जेवण. त्या सरकारला काय अशा पद्धतीने शिवभोजन याला काय तुम्ही विनंती करणार सरकारला अशा पद्धतीने? नाही त्याला कशाला विनंती करावं आम्ही. नाही त्यांना मनाने उभारायचं असतील तर करतील. आमच्या 2 व्यवस्था केल्या तरी बस. पाणी आणि एक विशेष गोष्ट आहे त्याच्यासाठी जरी केलं तरी खूप झालं. म्हणजे काय हे विनंतीपूर्वक सांगतोय असं काहीच नाही. प्रॉब्लेम पाण्याचा त्याचा केला तर त्या 2 गोष्टीचा म्हणजे आंघोळीनं पिण्याच्या पाण्याची महत्वाची गोष्ट लागणारी आणि तेवढी एक ती नैसर्गिक घे. समजा त्याच्यासाठी जर काही उपलब्ध केलं तर हाही. नाही तर मग आता त्याला काय करावं आम्ही तरी. जर चहाच्या बांधवांनी सुद्धा हॉटेलला बनवता येतोय चहा तर त्यांनी यावं. चहा बनवून तुम्हाला सेवा करता येईल. आपल्या मराठा एवढीच संधी आहे मराठा समाजाची सेवा करायची. कारण एवढं विराट दर्शन करोडोच्या संख्येनं मराठ्यांचं कधीच होणार नाही. कधीच होणार नाही. हे मराठे एकत्र आलेलं विराट दर्शन तुम्हाला होणार. त्यांची सेवा करायची वेळ तुम्हाला येणार आहे. आणि हे मराठे एकवटलेत. खूप श्रेय खूप मराठा समाजाने त्रास सहन केलेला आहे. त्यांचं आता स्वप्न साकार करायचे दिवस आले आणि गोरगरिबांचे पोरं मोठं करायचे हेच दिवस आहेत. यासाठी सगळ्या क्षेत्रातल्यांनी बाहेर पडून मदत करा. पिण्याचे टँकर जर तुमच्या गावात असले पाण्याचे ते सोबत घ्या. ते सोबत घ्या. त्यांना पाण्याची व्यवस्था आपल्याला होईल. प्रत्येकानं असेल तर स्वतःहून. आणि जे पाण्याचे जे आरवले त्यांच्याकडे जर 2 गाड्या असल्या गावात पाणी विकायला आता कमी थोडे पैसे कमवू. आपल्या लेकरासाठी लढू. 1 गाडी पाणी विकायला तुमच्या गावाकडे ठेवी. 1 तुम्ही त्या दिंडीत पाठवून द्या. माझी 1 घेऊन जा बोलून मोकळ्या मनानं सांगा गावागावातले हे काम करा. या टँकरचे तुमच्याकडे महाराज मंडळी जर असली गावात तर महाराज मंडळीने टाळकरी मंडळीने या विराट रूपाला कर्माला पाहिजे. त्यांना ते संस्कृतीच्या बद्दलचं भजन कीर्तन पण रस्त्यानं करत चला. यासाठी आपण सुद्धा यावं ही विनंती सगळ्याला. मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन होतील. त्या दिंडीचे टाळकऱ्यांची भजन होतील. त्यामुळे थोडासा करमल. जर तुमच्या गावात हलकी पथक असलं तुमच्या गावात असे काही पथक असले तर ते सोबत जर येणार असले तर घ्या. चांगली गोष्ट आहे.
नसल येत तर गणपती मंडळाकडे आपल्याकडे सगळ्याकडे ढोली पाहिजे. आपण आपल्याच वाजत धडालम जसं असेल तसं ज्ञान काय गळ्यात गुतून तिकडे बघू आपलं वाजू कसं वाजन तसं वाजता येईल आपलं. मग काय करता त्याला पैसे द्यायला आपल्याकडे काही नाही. हलक्या वाल्याला पैसे द्यावे लागते. आले फुकट तर घ्या नाही आपलं आपणच वाजू घ्या ती. तर आपल्याला आपल्या बांधवांना थोडस करमणुकीचा टाइमपास होणार आहे. त्यामुळं अँब्युलन्स जर गावात असत्याल किंवा शहरात असत्याल कोणाकडं तर अँब्युलन्स सुद्धा आपण सोबत घ्या. आपल्याच बांधवाच्या त्या कामाला येणार आहे ही आठवणीत राहू द्या. त्यासोबत एखाद्या हॉस्पिटलला 4 डॉक्टर असले तर हॉस्पिटल मनानच त्यातले 2 डॉक्टर किंवा 1 डॉक्टर इकडे सेवेसाठी द्यावा. मराठा समाज त्यांचे कधी उपकार विसरणार नाही. ते पण घ्या. जर झालं आणि जर आपल्या गावात पोवाडा म्हणणारे पोरं असतील शिकाऊ पोरं असतील पोवाडा शिवशायरी करणारे किंवा मोठाले शिवशायर असतील यांनाही विनंती आहे की आपण रॅलीत संध्याकाळच्या वेळेस थकलेले लोक असणार आहेत त्यामुळं त्यांच्यात ऊर्जा निर्माण होईल. त्यासाठी शायरांनाही नाना तोटा तत्वावर त्यांनी यावं. त्यामध्ये चालावं. कारण गोरगरिबांचा हा शांततेचा प्रचंड मोठं युद्ध आहे आणि ते मराठ्यांचे लेकरांना मराठ्यांच्या कानाकोपऱ्यातला करोडोच्या संख्येनं मराठा समाज हा जिंकणार आहे. त्यासाठी आपणही सहभागी होऊन साक्षीदार व्हावं आपणही यावं ही विनंती आहे. बारुडकार जर आपल्या गावात काही असली जनजागृती जागरण गोंधळ म्हणूया त्यांना त्याही बांधवांना यावं संबळ ते घेऊन. तेही एक प्रकारचा चांगला प्रयोग तुम्हाला तिथं करता येईल. आपणही यावं. असले गावात तर त्यांना सोबत घ्यायचा प्रयत्न करा. प्रत्येक गावात 2-2 स्वयंसेवक किमान जे गाडीत म्हणतो मी एक जणाच्या गाडीत 2-2 स्वयंसेवक असणं आवश्यकच आहे. कारण आपल्याला 2.5 ते 3 लाख स्वयंसेवक लागणार आहेत. 2.5 ते 3 लाख स्वयंसेवक लागणार आहेत. कमी लागणार नाही. त्यामुळं येताना सज्जच्या मला सांगितलं नाही मग नोंदच नाही भानगडीत राहूच नका. आपण आपल्या गावातलेच ओळखपत्र सगळ्यांचे बनवा. जे येणार आहेत दिंडीत त्यांची स्वयंसेवकाचे तुम्हीच बनवा. गळ्यात टाका निघा. इकडून आमच्याकडून काही येणार आहेत का सूचनेच्या आदेशाची वाट बघू नका. तिकडच तयार करून घ्या. आंतरवाली ते मुंबई पायी दिंडीतील स्वयंसेवक पायी दिंडीतील स्वयंसेवकच नाव द्या किंवा जे पायी चालणार आहेत त्यांचं नाव घ्या. हे पायी चालणार आहे स्वयंसेवकाचं वेगळं करा ते वेगळं कार्ड करा आणि बनवायच्या कामाला लगेच लागा. आतापासूनच सगळं सोबत घ्या. आजपासूनच कोणी म्हणणार का मला कळालं नाही काय नाही. मीडियाचे बांधव सगळं दाखवतील. काही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा होईल तर ते घ्या. आवाज येत नसला तर पुढे सारखा गाडीत स्वयंसेवक घ्या. लाईटचे कनेक्शन म्हणजे बल्ब लागन कुठं कुठं तर गाडीतल्या ज्या बॅटरी असतात ना त्याच्याहूनच एक काय म्हणतात त्याला पिना खोसायला बोर्ड पक्का आतूनच करून घ्या. म्हणजे भिजला तरी करंट उतरणार नाही. बाहेरून नको. आतूनच बोर्ड करून घ्या. त्यात पिना खोसले की बाहेरून बल्ब टाकताना उजेडाला लोक झोपलेत तिथं त्याच्यासाठी मैदानावर झोपलेत का रोडवर झोपलेत तर त्यांना त्याच्यासाठी तिथं उजेड होईल. त्यासाठी बल्बाची व्यवस्था सोबत बल्ब होल्डर चार्जिंगचं सोबतच घ्या. कुठं बल्ब खोसला की लगेच सुरू लाईट. कोणाची वाट बघायची गरज नाही. लाईट गेली त्यांची डीपी बंद केली रेंजच गेली आपलंच गाभा संघ घ्या. कस काय मराठ्याला कोण भारी भरतं ह्यावेळेस बघायचंच. आता मुंबईत जेव्हा जर मुंबईत आपले जेवणाचे सोबत संपले तर गावाकडून येण्याचं सांगितलं मी. जर मुंबईकडे आपलं संपलं तर गावाकडूनच सांगून ठेवा. तुम्ही ट्रक सामान टाकून आम्हाला पोहोच करा. परत तुम्ही ट्रक वापस घेऊन या. सामान दिल्याच्या नंतर हे गावात सांगून ठेवा. गावातली टीम तयार ठेवा. मागच्यांनी मुंबईला गेलेल्या पोरांच्या पाठीशी खंबीर उभे राहा. जे मोगाशी सांगितलं ते गावातून जेवढे पोरं येणार आहेत त्या पोरांचा सामुदायिक त्या गाडीला लागणारा डिझेलचा त्यांना झेंड्याचा गाडी लावणाऱ्या बोर्डाचा याचा सामुदायिक सगळ्यांनी खर्च करा आणि त्यांच्या पाठीशी गावकऱ्यांनी उभा राहा आणि त्यांना वाटा लावायलाही गाव सगळं थांबा. थोडं आपल्याच लेकराला दिल्यासारखं त्याला आपल्या लेकरात आता बघा जाणाऱ्यात सगळ्यांनी थोडं त्याला साहित्य कोरडं द्या. थोडं सगळ्यांनी हातभार लावा. जेवणाचं पण त्याला सोबत सगळ्यांनी बाजून द्या. त्यांच्या घरचे तर देणारच पण तुम्ही घरचे म्हणून त्यांना त्यासाठी मदत करा. आणि गावांनी मात्र सगळ्यांनी वाटा लावायसाठी बाहेर पडा.
आणखीन आता हे खूपच लय मोठं आहे, पण तरी आता नियमाचं थोडं सांगतो, जेवढं सांगतोच आता. जे वाहनं येणार आहेत म्हणजे आचारसंहिता आणखीन लिहायची राहिली, पण आता थोडी लिहिलेली तेवढी सांगतो. आचारसंहिता आणि नियमाचं सगळ्यांनी पालन करायचं, याच्या बाहेर कोणीच जायचं नाही. प्रत्येकाने आपले वाहन वेगानं चालायचं नाही, दमाने चालायचंय आणि लोकांच्या पाठीमागे चालायचं, कारण लोक आपले कोणालाही दुखापत होता कामा नाही. अजिबात पळवायचं नाही, मागे घेऊन पुढे घे. सगळ्यांचा उद्देश मुंबईला जाण्याचाच. वाहनं ज्या तुकडीत आहेत आपण नेमलेत त्याच तुकडीत वाहनं चालवायचे, दुसऱ्या तुकडीत चालवायचे नाही, आपण आपल्या तुकडीत चालवायचे. प्रत्येक तुकडीच्या मध्ये 200 मीटर पेक्षा जास्त अंतर ठेवायचं. जर अंतर कमी व्हायला लागलं तर जागेवर थांबायचं, पुढची थोडी पुढे जाऊ द्यायची. मागच्यानं पण तेच करायचं नाही, एखाद्या घुसवायचं नाही अजिबात. असं थांबत थांबत सगळ्यांनी चालायचं. प्रत्येक तुकडीत किमान 30 ते 40 हजार पोरं माणसं पायी चालणार आहे. त्या तुकडीचं सुद्धा लक्षात असू द्या. पायी चालताना शिस्तीत आणि शांततेत सगळ्यांनी चालायचे. महिलांपासून अंतर ठेवून सर्वांनी शांततेत चालायचं. जर काही महिला असतील तर, कारण महिलांचं थोडंसं धाडशीच लागणार आहेत. यायचंच असेल तर आता नाही हा शब्द नाही काढता येणार आम्हाला. परत म्हणायला असं नको की महिलांना का नको, त्या कमी नाही आहेत. ते आम्हालाही माहिती आहे, फक्त प्रवास लांबचा असल्यामुळं पोरं आहेत, माणसं आहेत, सगळे एवढंच होतं. परंतु स्वतःच्या इच्छानुसार असेल तर नाही, आम्ही नाही म्हणू शकत. फक्त महिलांपासून मग सगळ्यांनी संरक्षण करायचंय, त्यांच्यापासून लांब राहायचंय. शक्यतो महिलांची मग तुकडीची एक वेगळी करूयात, असं काही करूयात. मग जर आल्या जास्तीच्या महिला तर, थोड्या असतील तर मात्र मग त्यांना आमच्या सोबत ठेवायला लागणार आहे. त्यामुळं आपण जास्त आले तर एक महिलांची सेपरेट तुकडी करू. पायी जे सगळे बांधव येणार आहेत, मराठा बांधव, त्या पायी येणाऱ्या बांधवांनी कोणीही व्यसन करायचं नाही, दारू प्यायची नाही कोणीच. कारण तुमच्यामुळे आपल्या लोकांना त्रास होता कामा नये. आणि ते जर निदर्शनास आलं, त्याचा नुसता अपमान नाही, त्याला तिथून डायरेक्ट गावाकडे काढून दिलं जाणार. ते अपमान केला जाईन आणि ते काय बेताडावर लिहायचे शब्द नाही. इथं जातीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे हे नाटक तिथं कोणाकडूनच कोणीच करायचे नाहीत अजिबात, कारण त्याला डायरेक्ट हाकलून दिलं जाणार आहे. रात्री आराम करायसाठी मंदिर किंवा मंगल कार्यालयात पायी दिंडीतील लाखो बांधवांना जागा पुरणार नाही. त्यासाठी आपण आपल्या वाहनात झोपायचं. ही नियम सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. आपल्या वाहनाचं झोपल्यामुळे संरक्षण होणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही सुरक्षित तुम्ही सुद्धा राहणार आहेत. त्यामुळं पायी दिंडीत कोणी वाद घालायचा नाही. किती काय झालं तरी वाद घालायचा नाही म्हणजे नाही. एखाद्याने तोंडात बी हाणली तरी सहन करायची आणि हाणणाऱ्याने विचार करायचा का, त्याच्यामुळे वाद कोणीच करायचा नाही. नसतं त्याला सुद्धा माघारी काढून देण्यात येणार आहे. कारण मायेनं एकमेकाला साथ द्यायची आणि ती आपण करायचं. प्रत्येकानं आपल्या तुकडीत पायी चालायचे व रात्रीच्या आपल्याच त्या तुकडीमध्ये सगळ्यांनी झोपायचंय. दुसऱ्याच्या तुकडीकडे सुद्धा यायचं नाही. प्रत्येकानं आपापल्या तुकडीतच चालायचंय. तुमच्या तुकडीतील वाहनाची रक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे, स्वतःवर. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला गाडीजवळ येऊ द्यायचं नाही, ही जबाबदारी तुमच्यावरच आहे स्वतः. हे सुद्धा नियमाचं सगळ्यांनी पालन करायचे. पायी दिंडीत मुंबईमधील आंदोलनात शांततेचं पालन सगळ्यांनी करायचे, मुंबईपर्यंत आणि मुंबई सुद्धा. या नियमाच्या बाहेर कोणी जायचं नाही. या आचारसंहिता कोणीच मोडत. आपल्या शांततेच्या आंदोलनात कोणी जाळपोळ दगडफेक करेल ते मगाशी मी सांगितलंय, त्याचा बंदोबस्त आपणच करायचा आहे. मग तो कोणी असेल, आपल्यापासून लांब केला आपल्याला काय देणे घेणं नाही, सरकार ते बघून घेते. आपला जो एरिया आहे त्या एरियापुरतं आपण रक्षण करायचंय. बाजूला काय करायची गरज नाही, ते सरकारने ते बघून घेईन. कोणी असला तर आपल्याला गालबोट लावायसाठी करत असेल तर ते सरकार बघून घेईल. तुमच्या गावातून स्वयंसेवकाची एक इमानदार टीम सोबत घ्या आणि त्यांनी जबाबदारीत पार पडली पाहिजे अशी टीम पाहिजे. आपले वाहन हळू चालवायचे, त्यापासून कोणाला इजा होता कामा नये, हे सुद्धा नियम पाळायचा आहे. आपले जेवायला स्वयंपाक आपणच करायचा आहे. जिथे जागा मिळेल तिथेच आपल्या तुकडी सोबत त्याच ठिकाणी आपल्याला वाहनात झोपायचं, हे सुद्धा नियमाचं पालन करा. तुमच्या तुकडीतील माणसे रात्री ज्या ठिकाणी झोपले त्याच ठिकाणी आपण सुद्धा गस्त घालायचं, हे सुद्धा नियमाचं पालन करायचं. रात्रीचा पारा रक्षणाचा आपण सगळ्यांनी करायचं किंवा आपल्या स्वयंसेवकांनी करायचं, याचं सुद्धा पालन करायचं.
कोणीही माझ्याकडे फोटो काढायसाठी येऊ नये, कारण गर्दी होईल म्हणून, चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून याची दक्षता तुम्हालाच घ्यायची. कोणी फोटो काढायला येऊ नका, नंतर तुमच्या गावागावात येऊन फोटो देतो, आपण काढूया. फक्त यावेळेस साक्षीदार व्हायचे, ही लढाई जिंकायची म्हणून तुम्ही सोबत राहा, ही विनंती आहे. फक्त फोटो काढायसाठी कोणी येऊ नका, या नियमाचं पालन करा. कारण तुम्ही आल्यामुळे समोरून गर्दी होणार आहे, मग सगळं स्टॉप होणार आहे तुकड्या. मग तुम्ही पुढून आले की मुंबईकडे जायला उशीर होईल. त्यामुळे पुढून तुम्ही येऊ नका. लांबून तुम्ही गावकरी रस्त्यानं थांबणार आहेत. तुम्ही आपण लांबून राम राम जय शिवराय करू सगळ्यांना. त्यामुळं आपल्याही दिंडीतल्यानं फक्त पुढे येऊ नका, आपल्या पायी रॅलीतल्याने पुढे येऊ नका. लोक आता गावातले येणार आहेत, त्यांना येऊ द्यावं लागणार आहे रस्त्यातल्या. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या रॅलीतले दिंडीतले पुढे कोणीच येऊ नका, ही तुम्हाला विनंती आहे. या नियमाचं तुम्हाला पालन करावंच लागणार आहे. त्या शिस्तीचं पालन तुम्हाला करावं लागतंय, कारण हे आणखीन बी लय मोठं आहे. त्यासाठी हे पुन्हा वैयक्तिक मी व्हिडिओ आणि त्याच्यात वाचून दाखवील, सगळ्यांकडे ह्या PDF येतील. त्यामुळे सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, घराच्या बाहेर पडा, लेकरांना न्याय द्यायचा. आपले लेकर आपल्याला आपल्या डोळ्यात देखता मोठे करायचे. फक्त हे आंदोलन शांततेत होणार आहे, पण येताना आरक्षण घेऊन यायचं. मी या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरासाठी मरायला सुद्धा मागं पुढं बघणार नाही, आणि जीवाची माझी बाजी लावणार आहे, परवा करणार नाही. आणि 6वा टप्पा माफी मागून सांगतो, आता नको यात, आपण नंतर घेऊ मुंबईहून आरक्षण घेऊन आल्यावर, कारण आपल्याला वेळ कमी, तयारी करायची. 6व्या टप्प्यात खूप 23 तालुक्यांचा आग्रह होता की 6वा टप्पा आपण घ्या, आम्ही पूर्ण तयारी करतो. तुम्ही तयारी केली त्याबद्दल खरंच मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. पण हट्ट धरू नका, हट्ट हेव धरा. मला मुंबईकडे जायचंय आणि मराठ्यांच्या लेकराला आरक्षण आणायचंय. गावाची गावं उद्यापासून पिंजून काढा. पुन्हा एकदा सांगतोय, गावाची गावं पिंजून काढा, गावं पुन्हा जागृत करा. आपले लोक मुंबईकडे घेण्यासाठी प्रयत्न करा. फक्त आता 6वा टप्पा दौऱ्याचा आणि सभेचा नको, अशी माझी इच्छा आहे. आणि तिला तुम्ही मान द्यावा. आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. एक प्रश्न होता पाटील, हरिभाऊ राठोड आपल्याकडे 2 दिवसापूर्वी येऊन भेट घेतली आणि त्यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद ठेवली आहे. त्यांनी जो तुम्हाला प्रस्ताव दिला, तर तो प्रस्ताव तुम्ही वाचला का? त्याबद्दल काय मत आहे तुमचं? नाही, त्यांनी नुसते पत्रकार परिषदा घ्यायच्याच हमीशा गडबडी करू नये. ते ज्येष्ठ नेते आहेत, अभ्यासक आहेत, ओबीसीचे मोठे नेते आहेत. नुसतं तीच हमीशा पत्रकार परिषदा घ्यायचं ते त्यांनी करू नये. आम्ही ते अर्ध वाचलंय, त्यांचं अर्ध वाचायचं राहिलं. ते लटप्पू पुस्तक दिलंय, ते वाचायला वेळ आहे. परंतु आमची मागणी ओबीसीतून आहे, त्या मागणीवरती आम्ही ठाम आहेत. त्यांच्या फॉर्म्युल्यामुळं आम्हाला कमी आरक्षण मिळतंय, इथपर्यंत लक्षात आलं. पूर्ण वाचल्याच्या नंतर आम्ही त्यांना सांगू म्हणलेलो, पण त्यांनी मध्येच अशा पत्रकार परिषदा घेऊन काय म्हणतात ना, त्याला संभ्रम होईल असं करू नये, कारण ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळं आमची मागणी ओबीसी आरक्षणातून यावर आम्ही ठाम आहेत आणि कायम ठाम राहणार आहेत. त्यांचा काय फॉर्म्युला आहे त्याच्यात आम्ही पुरा मराठा होईल नाही. त्यामुळं पक्क झाल्याशिवाय, सगळा विषय चर्चा सविस्तर झाल्याशिवाय आधीच गडबड करून त्यांनी पत्रकार परिषदा घ्यायला नाही पाहिजे, संभ्रम निर्माण करायला नाही पाहिजे, हे आमचं मत आहे. कारण त्यांच्या फॉर्म्युल्यात आमच्या सगळ्या मराठ्यांचं कल्याण होईल असं वाटत नाही. आणि ते पूर्ण वाचल्याच्या नंतर त्यांना निरोप देऊ आम्ही असं सांगितलं होतं. पण ते आता बार जर पत्रकार परिषदा घेणार असेल तर त्यांचा लोकशाहीचा अधिकार आहे, त्याला काही करू शकत नाही. पण त्या फॉर्म्युल्यावर आमच्या मराठ्यांचं कल्याण होईल असं वाटत नाही सगळ्यांचं. म्हणून आमची मागणी ओबीसीतून नाही, आम्ही त्याच्यावरती ठाम आहेत आणि आम्ही ठाम राहणार आहेत. हा, आणि याला जोडून विषय 12 बलुतेदारांवरती, गोरगरीब ओबीसी बांधवांवरती जो आरक्षणात, त्यांच्याच ओबीसी आरक्षणात त्यांच्यावर अन्याय होतोय, त्यासाठी त्यांना वेगळा प्रवर्ग करून आरक्षण दिलं पाहिजे, या मातावर आम्ही ठाम आहेत आणि आम्ही त्यांच्या पाठीशी पण आहेत. परंतु त्यांच्या फॉर्म्युल्यावर आम्ही आतापर्यंत कसलाही विचार केलेला नाही. मराठा आरक्षणासंदर्भात हरिभाऊ राठोड यांनी काही गडबड करू नये असं तुमचा त्यांना थेट सल्ला? नाही, त्यांचं आम्ही थोडंच त्यांचं ऐकणार आहेत. आता आमची मागणी नाही, तेच म्हणतो त्यांनी उगत, त्याच्यामुळेच म्हणलं त्यांनी एवढी गडबड नाही करायला पाहिजे. सगळं क्लिअर झाल्याच्या नंतर इकडची भूमिका काय, मराठ्यांची भूमिका काय, त्यांची भूमिका काय, हे ज्यावेळेस याच्यातून उत्तर बाहेर निघत त्या टायमाला माणसाने पुढचं पाऊल उचलायचं असतं. अचानकच समजा गडबड करून त्यांचाही लॉस होतो, आमचाही होतो. त्याच्यासाठी आम्ही त्याच्यावरती अभ्यास केलेला नाही आणि त्यांच्या फॉर्म्युल्यामुळं आमच्या सगळ्या मराठ्यांचं कल्याण होईल असं आम्हाला वाटत नाही. म्हणून तो विचार आम्ही आणखीन केलेला नाही. तुमचा निरोप जाईपर्यंत हरिभाऊ राठोड यांनी शांत राहावं, त्यांनी मनानेच राहायला पाहिजे. ज्येष्ठ नेते आहेत आणि ते मोठे आहेत, त्याच्यात त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, आमच्या समाजाच्या पण आहे. त्यासाठी काम करताना त्यांनीच काय म्हणूयात त्याला दूरदृष्टीचा विचार ठेवला पाहिजे.
आणि घाई गडबड न करता पूर्ण उत्तर बाहेर काढायचं आणि मग काम हातात घ्यायचं. कारण त्या फॉर्म्युल्यामुळं आमचं सगळ्यांचं कल्याण होईल का ते वाचणं गरजेचं आहे. त्यांनी मोठं पुस्तक दिलेलं आहे, ते का लहान नाहीये, ते वाचायला लागत. परंतु आमची भूमिका सगळ्या मराठ्यांना ओबीसी आरक्षणातून, त्यामुळे आम्ही त्याच्यावर ठाम आहेत. त्यांच्या फॉर्म्युल्याबद्दल त्यांनी जरा दम धरायला पाहिजे, गडबड करायला नाही पाहिजे. परंतु त्यामुळे आमचं सगळ्यांचं चांगलं होईल असं वाटत नाही, म्हणून आम्ही त्याच्यावरती विचार करतोय. आमचा विचार होता जरा थांबला पाहिजे. आता त्यांनी नुसती गडबडच केली तर मग आमचं वाटलं होईल ना, आम्ही कसं का हा म्हणावं मग. चलो, धन्यवाद. दुसरा एक प्रश्न आहे की तुम्ही म्हणलं कोरले कांदे कोणाला तरी द्यायचे, कोणते कांदे कोणाला द्यायचं म्हणजे येताना नाशिक मार्गे यावं लागेल. नाही, आता ते ज्या त्या टायमाला बघूयात बाबा. पण सध्या आता आम्ही आमच्यावर ठाम येत आणि ओबीसी आरक्षणातून मराठी आरक्षण घेणार. पुन्हा एकदा सांगतो, मराठा बांधवांनो, घरी नका थांबू. आपल्या लेकराला मोठं करायला कोणी नाही. आपल्या मागं आपल्या लेकराच्या नंतर लय हाल होती, लय हाल होती. आणि ते बघायला आपण नसू आणि आपण प्रत्यक्ष बघायला असू तर आपल्या डोळ्यातलं पाणी थांबणार नाही. त्यामुळे लेकराचे हाल होऊ द्यायचे नसेल, लेकरा मोठं करायचं असले, झुंज आपण द्यायची, मुंबईला धडक आपण द्यायची, शांततेत इतक्या ताकदीनं मुंबईकडे कूच करा. देशाला वाटलं पाहिजे शांततेत आंदोलन मराठ्यांनी केलं. पण असं देशात आणि जगात इतके मराठे कधी चालले नव्हते. एवढं ताकदीनं मराठ्यांनी बाहेर पडा ही तुम्हाला विनंती आहे. घराघरातून बाहेर पडा. कसं आरक्षण मिळत नाही बघू, आता माघारीच नाही यायचं. धन्यवाद. पाटील, मागासवर्ग आयोगाच्या निकषांवर ओबीसी आणि विजयंती जनमोर्चाने आक्षेप घेतलाय. विश्वासात न घेता निकष जे आहेत ते घेतले आणि त्यामुळे बदलण्याची मागणी जी आहे ती करण्यात येते. नाही, मी सांगितलं ना कालच, मराठाही निकषात बसला पाहिजे यासाठी त्यांनी काही शिथिलता करावी. आणि तसेच ठेवायची असली, 2 मुद्द्यात आपण क्लिअर सांगितलेले, तसंच ठेवायचे असले तर सगळ्याला लागू करा. हेच म्हणणं आहे आमचं. जे आमचं होईल ते त्यांचं होईल, पडून द्या बाहेर ती बी. मग आपण कालच बोललो, आज नाही. आपल्या दोन्हीच तयारी, एकतर शिथिलता करा, नसन करायचे तर सगळ्याला लागू करा. आणि मला तरी वाटतं ओबीसी आयोगानं अटी शर्ती शिथिल न करता त्यानुसार जे ओबीसी आरक्षण घेत आहेत त्यांना ती अट लागू करावी. प्युरिटी पिटिशन तुम्ही नाकारत नाही असं वारंवार म्हणतायत, मात्र तुम्ही स्वीकार म्हणजे नेमका आक्षेप काय आणि सरकारने त्यासाठी काय करायला पाहिजे? हे बघा, मी पहिले ते 5 महिन्यापासून ते सांगतो, प्युरिटी पिटिशन दाखल या गोरगरीब करोडच्या संख्येने एकत्र आला म्हणूनच दाखल केली. शेम साहेबांनी सांगितलं, गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं. आंदोलन त्याचमुळे सुरू आहे. त्यावेळेस गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही प्युरिटी पिटिशन दाखल करतोय, 1 महिन्याचा तुम्ही वेळ द्या आम्हाला. त्यावेळेस आपण 40 दिवसाचा दिला होता. त्यावेळेस याच आंदोलनामुळे आणि याच मराठ्यांमुळेच ती दाखल झालेली. आम्ही ते आरक्षण नाकारलेलं नाही. मान्य न्यायालयाचं त्यावेळेस आम्ही सन्मान केलेला आहे मराठा समाजात झालं. पण ते ओपन कोर्टात येणार का? त्याच्या त्रुटी भरून काढण्यासाठी भोसले साहेबांची समितीचा अहवाल वाचन होणार आहे का? ते जर चेंबरमध्ये आलं तर फक्त निकालाचं वाचन होईल, पुन्हा पाडे तेच, ते टिकणार नाही. ते जर ओपन कोर्टात आलं तर मग मात्र ते चॅलेंज होत नाही. हे मी वारंवार बोलतो. मराठी त्याला घेतील सुद्धा, सगळे नाकारण्याचं काही कारण नाही. पण सरकारनं स्पष्ट करावं की ते ओपन कोर्टात येणार आहे, मग आमच्या लक्षात येईल की ते उडणार नाहीये. हे करण्यापेक्षा आमचं असं मत आहे, इतके लपडे खेळण्यापेक्षा, इंदिरा साहनीच्या जजमेंटच्या बाहेर गेल्यावर ते परत उडण्यापेक्षा मराठा आणि कुणबी एकच आहे. अशा 54 लाख नोंदी सापडल्या, त्याचा अहवाल घेऊ आपण. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मराठा आणि कुणबी एकच आहे असा कायदा पारित करावा, सगळ्याला द्यावं, याच भूमिकेवर आम्ही ठाम. ओपन कोर्टात ठेवलं तुमच्या म्हणण्याप्रमाणे, जर ओपन कोर्टामध्ये या सर्व गोष्टी घडल्या तर मग तुमचं आंदोलनाचं काय, तुमची भूमिका काय असणार आहे? मग हे बघा, मी पुन्हा तेच सांगतो तुम्हाला, आम्ही मराठ्यांनी ते नाकारलेलं नाही. परंतु ते 50% वर जात आहे, ते उडणार आहे. पुन्हा आंदोलन करण्यापेक्षा स्पष्ट सांगितलं ना, मराठा आणि कुणबी एक आहे, त्याचे इतके पुरावे राज्यात कधीच सापडलेले नाही. तिथून पाठीमाग कधीच कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्यावं, याच भूमिकेवर आम्ही ठाम आहे. ते जर टिकलं तर मराठे घेणारच आहेत ना. ते सुद्धा याच गोरगरीब मराठ्यांच्या आंदोलनाचा विजय, तो सुद्धा मराठ्यांचाच विजय आणि मराठ्यांमुळेच आणि याच आंदोलनामुळे प्युरिटी पिटिशन दाखल झाले. आणि तिसरे गोरगरीब मराठ्यांच्याच एकजुटीचं आहे, बाकी कोणाचं नाही, माझं सुद्धा. रॅलीमध्ये जर राजकीय पुढारी, मराठा पुढारी सहभागी झाले तर त्यांना घेणार नाही आणि पोलिसांची परवानगी तुम्हाला मिळाली तेव्हा प्रोसेस चालू होता. आता
राजकीय नेते ज्यांना आता आम्हीच आव्हान केलंय मराठा समाजाने की आपण स्वतःहून पुढे येऊन मराठा म्हणून याच्यात सहभागी व्हावं आणि मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा राहावं. आता आम्ही स्वतःहूनच आव्हान केले आणि ते रॅलीत चालायला लागलं त्यांना चलू नको कसं काय म्हणायचं. म्हणजे एकीकडून पाठबळ बी आम्हीच मागायला लागलो आणि येऊ नका आम्हीच म्हणायला लागलो. उलट होईल ना. त्यापेक्षा मंत्री सत्ताधाऱ्यासह विरोधकांनी सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या आजी माजी नेत्यांना आजी माजी सगळ्यांना ताकदीनं सहभागी होऊन एवढ्या वेळेस मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा राहावं हे आम्ही सांगितलंय. आमच्या डोळ्यात आता दिसल कोण आलाय तोच आमचा. जो नाही आला त्याला मराठ्यांनी दारात उभा नाही करायचं कधीच. त्याला तर आयुष्यभर मराठी गुलालच नाही लागून देत त्याचं टेन्शनच नाही घ्यायचं. दुसरा मुद्दा तुमचा पोलिसांच्या परवानगीचा. आता आम्ही निवेदन देतोय. सरकार मायबाप आहे, आम्ही जनता आहे. लोकशाही मार्गानं मागणी करायला शांततेत आलोय. परवानगी सरकार देणारच, त्यात दुमत असण्याचं कारणच नाही. आणि उद्याच्याला आमची एक पथक किंवा टीम मुंबईला जाती. उद्याच्याला 11 वाजता तिथं पोहोचल. ते ग्राउंड ते सगळं बघणार आहे. तिथं सुद्धा ते बघण्याची पाहणी करण्यासाठी आम्ही उद्या एक आमची टीम पाठवतोय. मुंबईतली सुद्धा टीम गेली होती. मुंबईतले बांधव आणि इकडचे जाऊन आपलं सहज चक्कर मारून बघून यायला लागले. भाऊ राठोड यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे. ते म्हणतात जरांगे यांनी दिलेली तारीखला सरकारला परवडायला त्यांना मोर्चा काढून काही उपयोग नाही. सरकार आरक्षण द्यायला तयार आहे पण कायद्यात कसं बसवायचं ते त्यांना माहित नाही. यासाठी मी त्यांना एकत्रित बैठक घ्यायला सांगतो. पण काय करतो ते सरकार मोर्चाने काय होणार आहे का नाही ते सल्ले द्यायची त्यांना गरज नाही. मी आता त्यांना सन्मानाचा शब्द दिलेला आहे की ते मोठे ज्येष्ठ येतात आणि ते त्यांनी आम्हाला मग असले भाषा शिकू नये. मोर्चाने काय होणार ते आमचं आम्ही बघू काय करायचं. दुसरं तुमचे हे जे कडक नियोजन आता ऐकलं सगळं तेव्हा सगळ्या गोष्टीची तुम्ही व्यवस्था केली, योजना केली, अगदी बारीक बारीक सुईदोऱ्यापासून जर तुम्ही हे सगळं नियोजन केलेलं आहे ते पाहता याच्यातून एक स्पष्ट झालेलं दिसतंय की आता माघार नाही. मी सांगितलंच ना, फक्त कन्फ्युजन काही जण करतात. 20ला निघाले कवा पोहोचायचे काय. तुम्हाला काय करायचं आम्ही आमचं कवा पोहोचू. आम्ही दिशेनं चाललो की नाही आरक्षणाच्या. उगत ते घरी बसते तिथून सल्ले देते कवा जाणार रे तर मग उशीर झाला का वेळ दिला का जास्तीचा आणि ती घरी देते व्हॉट्सअप फेसबुकवर टाकून उगच आणि मग तेच मला फोन करतात बरं का. परत तुम्हाला सांगायला नाही पाहिजे पण सांगतो. मग मराठी लागायचे त्यांच्या माग आणि मग तेवढे बार सांगा बाबा चुकलं मायकून बोलला कायला. लढतो आम्ही. जीव जाळता माझा गोरगरीब मराठा समाज, रक्त जाळतो माझा गोरगरीब मराठा समाज. तू कशाला लिहितो, किती दिवस लागणार आहेत, काय होणार आहेत. दिशा तर तीच आहे, ध्येय तर तेच. चाललेत ना मुंबईला 20 तारखेपासून पोहोचतील ना. आरक्षणच घेऊन येतील येताना. टेन्शन कमी घेतो. 39 वर्ष दम धरलाय आणि येताना आरक्षणच घेऊन येणार आहे. टेन्शन घेऊ नका. तुम्हाला चालायचं त्याच्यात नाही, तुम्हाला घरी झोपायचं बंगल्यात तुमचे आणि सल्ले आम्हाला द्यायला लागली इकडे. त्यामुळं काय म्हणले होते. नाही अजिबात नाही. जीव गेला तरी माघार नाही. मराठा समाजाला शब्द, सरकारला सुद्धा आता माघारी नाही. तुम्ही आम्हाला गोळ्या बी घातले तिथं सरकारनं मुंबईत तरी माघार नाही म्हणजे नाही. समाजासाठी जीवन अर्पण केलेलं आहे, मरेपर्यंत अर्पण केलंय. दोन्ही पैकी एक माघारी घेऊन येणार. एक तर आरक्षण नाही तर मला घेऊन यावं लागणार. हरिभाऊ राठोड असं देखील म्हणतात जरांगे यांनी सामाजिक क्रांती जर केली तर म्हणजे सामाजिक क्रांती तर राजकीय क्रांतीत बदलली तर खूप मोठं परिवर्तन होईल. अरविंद केजरीवाल एक उदाहरण आहे. ते बघून नंतर जाऊ ते त्यांच्यावर. आता आमचा मुद्दा ज्वलंत आरक्षणाचा आहे ते राजकारणाकडे घुसते. ते राजकारणी माणसाला याच्यामुळे मी चर्चा करत नाही त्यांची. त्यांनी सामाजिक म्हणून बोलावं म्हणजे मराठ्यांचं कल्याण होईल आणि त्यांच्या 12 बलुतेदार बांधवांचं कल्याण होईल. त्यांनी ओबीसी प्रवर्ग वेगळा करण्याबद्दल बोलावं. कुठं राजकारणाच्या टिप्स देत बसू नये. उगच त्यांनी कशाला क्लासेस टाकावं. गोरगरीब ओबीसीच्या छोट्या छोट्या जातींना न्याय मिळण्यासाठी वेगळा प्रवर्ग करण्यासाठी संघर्ष करावा. मराठ्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांनी संघर्ष करावा. उगाच राजकीय सल्ले कशाला. त्यामुळेच आम्हाला त्यांचा फॉर्म्युला आवडा नाही. धन्यवाद.